मित्रांनो नमस्कार. टेंडर गुरु या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत EMD एक्झम्पशन. EMD एक्झम्पशन मध्ये आपल्याला निविदेमध्ये सुरक्षा अनामत रक्कम, बयाना रक्कम आणि टेंडर फी म्हणजे निविदा फी. तर आपल्याला यापासून सूट कशी मिळवता येईल, म्हणजे आपण सोप्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर फ्रीमध्ये आपल्याला टेंडर कसं भरता येईल. तर कदाचित आपल्याला माहिती नसेल, आपण 3 ते 4 कोटीपेक्षाही जास्त व्हॅल्युएशनचे टेंडर आपण फ्रीमध्ये भरू शकतो. तर कशा माध्यमातून भरू शकतो, ते कोणासाठी स्कीम्स आहे ती, आणि आपण त्याला इलिजिबल होतो की नाही, याबाबत आपण एक डिटेलमध्ये या विषयावर चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या समोर एक वेबसाईट दिसते, टेंडर्स महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व जी निविदा आहे ते या आपल्याला साइट्सवर मिळतात. महाराष्ट्रातले कलेक्टर ऑफिस असो, महानगरपालिका असो, महाराष्ट्रामध्ये जेवढे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहेत त्या सर्व डिपार्टमेंटच्या निविदा आपल्याला या वेबसाईटला दिसतात. एअरपोर्ट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट्स आपल्या राज्यामध्ये आहे त्या डिपार्टमेंटचे फक्त या वेबसाईटला त्याच्या निविदा दिसणार नाही, हे लक्षात घ्यायचंय. नाही तर बऱ्याच जणांना वाटणार की आता एअरपोर्टचे, रेल्वे स्टेशनचे टेंडर्स आपल्याला यावर मिळतील का, तर तसं नाहीये. यामध्ये फक्त महाराष्ट्राचे जे डिपार्टमेंट्स आहेत, जे मंत्रालयाच्या अंडरमध्ये जे डिपार्टमेंट येतात, त्या सर्व डिपार्टमेंटच्या निविदा आपल्याला या वेबसाईटला बघायला मिळतात. तर बऱ्याच वेळेस होतं काय की आपल्याला आपली इच्छा असते की आता आपल्याला एखादी फॅक्टरी ओपन करायची आहे, आपल्याला एखादा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट ओपन करायचा आहे, किंवा एखाद्याच्या मनात असेल की आपल्याला एखादा छोटा बिझनेस चालू करायचा आहे, जसं आपण म्हणतो ट्रेडिंग. एखादी वस्तू घ्यायची आणि शासनाला किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनला आपल्याला ते विकायची असते. पण फायनान्शियल आपल्याकडे कमी असल्यामुळं आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. स्किल्स आहे, मार्केटचं नॉलेज आहे, बाजारभावाबद्दल आपल्याला बऱ्यापैकी कळतंय, कुठली वस्तू कितीला घ्यायची, कितीला विकायची, सर्व आपल्याला येतंय. पण शेवटी आपण टेंडर भरायला जातो, टेंडरला बघतो 10,000, 20,000 टेंडरची फी असते आणि EMDची अमाऊंट असते 50,000, 1,00,000, 2,00,000. तर यामध्ये या फीला तरी आपल्याकडनं एक्झम्पशन नसल्यामुळे कदाचित कधी कधी एक्झम्पशन असतं, पण आपल्याला माहिती नसतं की या टेंडरला आपल्याला पैसे भरण्याची गरज नाहीये. तर हे तफावत असल्यामुळे, या नॉलेजचे तफावत असल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेस कळत नाही की आता नेमकं आपण काम कसं करायचंय. सर्वप्रथम टेंडरची फी ही नॉन रिफंडेबल असल्यामुळे बरेच जण टेंडरकडे वळतच नाही. मी खूप वेळेस बघितला, टेंडरला फी भरायची म्हणलं तर बरेच जण माघार घेतात टेंडरमध्ये. त्यांना वाटतं की आता फी नॉन रिफंडेबल असते, किंवा टेंडर मिळालं किंवा नाही मिळालं तरी ती फी सरकारला जमा होते. मग बरेच जण टेंडरला वळत नाही. मग सरकारच्या हे लक्षात आलं की आता लघु उद्योजक, नव उद्योजकला आता तयार तर करायचंय, पण त्यांच्याकडनं फायनान्शियल आपण बँकेमार्फत तर MSMEच्या स्कीम अंतर्गत लोन तर घेतोय, पण लोन घेतल्यानंतरही बऱ्याच जणांना ह्या अडचणी येत आहे आणि बरेच जण तिथनं काय होत आहे, टेंडर भरतच नाही. त्यांना वाटतं की नको, टेंडर फी गेली तर एवढे पैसे आपण कुठनं आणणार, EMD तर वापिस येईल पण एवढे पैसे गुंतवायचे, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टला पैसे लावायचे आणि त्यानंतर बिल कधी मिळणार. तर या सर्व गोष्टीमुळे बरेच जण टेंडरकडे वळत नाही. तर शासनाची ही गोष्ट लक्षात आली आणि शासनाने काही स्कीम्स राबवलेल्या आहे. आपण बरेच वेळेस शासनाला बघतो की आपण MSME स्कीम आलेली आहे, मुद्रा लोनची स्कीम आलेली आहे आणि अजून बऱ्याच स्कीम येत आहे, पण त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आपण त्या स्कीम पर्यंत जात नाही. तर हे पण खूप बऱ्यापैकी प्रॉब्लेम येत आहे. तर शासनाने खूप चांगली स्कीम आणलेली आहे. केंद्र सरकारने पण याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. MSME तुम्हाला तर माहिती असेल, उद्योग आधारचं आपण रजिस्ट्रेशन करतो, त्याला आपण MSME म्हणतो, MSME रजिस्ट्रेशन म्हणतो, मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रेनर किंवा एंटरप्राइज. तर हे नवीन एंटरप्रेनर जे आहे, जे नवीन व्यावसायिक आहे, त्यांनी जास्तीत जास्त निविदामध्ये स्पर्धात्मक दर द्यावे आणि त्यांना व्यवसाय मिळावा, या उद्देशाने MSME स्कीम आणलेली आहे. MSME कशासाठी, हा पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता शॉप ॲक्ट लायसन तर आहे आणि तर MSME आणली कशासाठी. तर शासन सर्वांना तर रोजगार देऊ शकत नाही किंवा सर्वांना जॉब देऊ शकत नाही. शासनाचे ऑर्गनायझेशन खूप आहे, पण त्यांना सर्वांना जॉब देणं तर शक्य नाहीये. तर शासनाचं एक ध्येय आहे की सर्वात जास्त आपल्याला उद्योजक
सर्वात जास्त आपल्याला उद्योजक बनवायचे, की जास्तीत जास्त उद्योजक बनल्यानंतर या सर्व काही ज्या समस्या आहे, बेरोजगारी, ज्या काही समस्या आपल्या समोर आता येत आहे, बेरोजगारी, दरवाढ, ह्या बऱ्यापैकी समस्या आता कशा कव्हर करायच्या. तर जास्तीत जास्त आपण ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग करू किंवा जास्तीत जास्त व्यावसायिक जर आपल्या देशामध्ये जर तयार झाले तर बेरोजगारीचं प्रमाणही कमी होईल. उदाहरण, एखादा व्यावसायिक समजा एखादा व्यवसाय ओपन करतो. आपण समजू एखादा व्यवसाय, आपण मॅन पॉवरचा व्यवसाय सुरू करतो उदाहरण. तर बघा तुम्ही, मॅन पॉवरचा व्यवसाय त्याने सुरू केल्यानंतर त्याच्याकडे कमीत कमी 10 लोकांना काम मिळणार. म्हणजे काय झालं, एका व्यावसायिकाने एक समोर पाऊल टाकल्यामुळे 10 बेरोजगारांना व्यवसाय मिळाला. तर असं असतं की एखादा व्यावसायिक तयार झाला तर ऑटोमॅटिक त्याच्यानंतर त्याच्याबरोबर बेरोजगारीचं प्रमाण सुद्धा कमी होतं. तर त्यासाठी शासनाने स्कीम आणलेली आहे की शासनाचे एवढे टेंडर्स निघतात, करोडो अब्जोमध्ये त्याची अमाऊंट असते. तर प्रत्येक लोकांकडे हे टेंडर कसे पोहोचवता येईल त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं शासनाने नवीन स्कीम चालू केलेली आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. तुमच्या डेस्कटॉपला काही माहिती फ्लॅश होते. हे टेंडरची साईट दिसते तुम्हाला, याला टेंडर फ्लॅश होत आहे. तर बरेच टेंडर तुम्ही बघता, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट्स, नंतर हॉस्पिटल डिपार्टमेंट्स, नंतर जे काही इलेक्ट्रिकलचे डिपार्टमेंट्स आहे, तर त्या बऱ्याच डिपार्टमेंट्सला तुम्हाला टेंडरला EMD आणि टेंडर फी भरण्याची गरजच नाहीये. पण बरेच जण फक्त ती EMD ची अमाऊंट बघतात आणि त्यातून माघार घेतात. तर ही स्कीम ऍक्च्युअल आहे कोणासाठी? तर त्यातून महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो. टेंडर सेट फ्री ऑफ कॉस्ट अँड एक्झप्शन फ्रॉम पेमेंट ऑफ अर्नेस्ट मनी EMD टू MSE. MSE म्हणजे कोण? MSME म्हणजे जे लघु उद्योजक आहे, की ज्यांनी आता आपला बिझनेस स्टार्टअप केलेला आहे, स्मॉल मीडियम एंटरप्राइज द्वारे त्यांनी जो व्यवसाय चालू केलेला आहे त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्यांची स्कीम्स काय आहे? तर सर्वप्रथम तुम्हाला उद्योग आधारचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. पण आता शासनाचं एक एक्सटेन्शन आलेलं आहे. जे उद्योग आधार आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं ते एक मागच्या महिन्यामध्येच ते एक्सपायर झालेलं आहे. आता नवीन उद्योग आधारच्या वेबसाईटवर तुम्हाला एक नवीन रजिस्ट्रेशन मिळतंय. त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही या स्कीमला अप्लाय करू शकता. तर ज्यांच्याकडे उद्योग आधार आहे किंवा ज्यांचा बिझनेस मायक्रोमध्ये आहे, तर त्यांना कुठल्याही प्रकारचा EMD आणि टेंडर फी भरण्याची गरजच नाहीये. तर EMD आणि टेंडर फी भरण्याची गरज नाहीये. त्यासाठी बिझनेस कुठला? तर तुम्ही कुठलाही बिझनेस त्याच्यामध्ये चॉईस करू शकता. तर तुमची काही, मी तुम्हाला काही खाली पॉलिसी दाखवतोय. गव्हर्नमेंट इश्यू अँड जे काही गव्हर्नमेंटचे काही लिगल्स मॅटर असतात किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा क्रेडिट अँड फायनान्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, सेंट्रल डिपार्टमेंटच्या काही स्कीम्स असतील किंवा त्यांचे काही प्रोजेक्ट्स असतील, त्यानंतर मार्केटिंग, एक्सपोर्ट, ग्रोथ फंड, काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतील, जिथं वुमन एंटरप्रेनर असतील, सर्व्हिस एंटरप्राइज असतील, या सर्वांना हे रूल्स लागू आहे. बऱ्याच वेळेस आपण टेंडर बघताना एक विषय लक्षात घेतो की आपण फक्त टेंडरची व्हॅल्युएशन बघतो आणि टेंडरचा EMD बघतो. पण त्या EMDच्या एका कॉलम मध्ये असंही लिहिलेलं असतं की SC/ST एंटरप्रेनर, बचत गट, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, NSIC, SSI युनिट यांना ती EMD माफ असते. पण हे ऑब्जेक्ट लिहिलेला कुठं असतो? तर मी तुम्हाला तेही एक सॅम्पल मी आणलेलं आहे सोबत, त्यामध्ये लिहिलेलं असतं. हे बघा, मायक्रो अँड, आता 5 नंबरची अटमध्ये आपण बघतो अर्नेस्ट मनी डिपॉझिट, इथं 10,000 रुपये दिलेले. त्यामध्ये पूर्ण आपण वाचू येते, 10,000 shall be accepted from the participating firm only in the form of bank guarantee, BG म्हणजे बँक गॅरंटी, फिक्स डिपॉझिट म्हणजे FDR, तो बँकेतून आपल्याला काढायचा असतो, साइन अँड स्कॅन कॉपी ऑफ EMD और एनी अदर सर्टिफिकेट मस्ट बी अपलोडेड ऑन CPP पोर्टल म्हणजे ऑनलाईन पोर्टल. म्हणजे ज्यांच्याकडं जी फर्म MSME मध्ये नाहीये त्यांना 10,000 रुपये भरणं गरजेचं आहे. पण 6 नंबरची अट बघा, micro and small enterprise if registered with any government bodies specified by Ministry of Micro, Small and Medium Enterprises with valid certificate duly issued by GOI, Government of India, are exempted for submitting the tender fee and earnest money deposit EMD. It will be applicable for those bidder who shall produce their own goods or provide their ओन सर्व्हिसेस. म्हणजे तुम्ही
ही अट वाचली त्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं आता 10,000 रुपये भरावे लागतात, पण ते 6 नंबरची अट सोडून देतात की मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेसला कुठल्याही प्रकारची ईएमडी भरण्याची गरज नाहीये आणि आपण टेंडरकडे दुर्लक्ष करतो. पण लक्षात घ्यायचंय मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेसची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये आपला व्यवसाय असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण हे टेंडर बघूया कुठले टेंडर्स आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं तुम्हाला एक टेंडर दाखवलेलं आहे मी. तर अशा प्रकारच्या अटी असतात त्यामुळे आपण अपुरी निविदा बघतो आणि त्यावर डिसिजन घेतो. तर प्रत्येक निविदा तुम्ही वाचलीच पाहिजे. जे काही एंटरप्रेनर माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना सांगतोय मी की टेलिग्रामवर माझं एक चॅनल मी आता रजिस्टर्ड केलेलं आहे. त्या चॅनलवर टेंडर गुरु तुम्ही सर्च करायचे टेलिग्रामवर आणि ते सर्च केल्यानंतर तुम्हाला टेंडर गुरु म्हणून माझा तिथं एक लोगो दिसतो. तो लोगोला तुम्ही जॉईन करा जेणेकरून मी एक्झिबिशनचे जेवढे काही टेंडर्स असतात ते टेंडर्स त्या वेबसाईटला अपलोड करतो. माझी वेबसाईट पण आहे आणि तुम्ही त्या चॅनलला जॉईन करून तिथून ते टेंडर्स वाचायला तुम्हाला मिळतील. त्यामध्ये बरेच डिपार्टमेंटची माहिती देत असतो. ती माहिती तुम्हाला कामात येईल आणि जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये टेंडर कसं फाईल करायचे त्याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला त्यात अपलोड केलेली आहे. तर आता बघतो आपण या टेंडरला लागतंय काय डॉक्युमेंट्स. तर सर्वप्रथम आपल्याला ईएमडीचं डॉक्युमेंट दिसतंय इज द ईएमडी ऑफ रिक्वायर्ड अमाऊंट इनक्लोज. जर ईएमडी तुमच्याकडे असेल, जर तुम्ही ईएमडी भरत असाल तर इथे यस करायचे, जर ईएमडी नसेल तर नो करायचे. इज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट फ्रॉम MSME NSIC अटॅच फॉर रिलॅक्सेशन ऑफ ईएमडी. याचा अर्थच काय होतो एक्झप्शन. म्हणजे ज्यांनी ईएमडी भरलेला नाहीये ठीक आहे, पण तुमच्याकडे तुमचं युनिट जर MSME NSIC असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्ही जोडायचे. या ज्या टेंडरला तुम्हाला ईएमडी आणि फी भरण्यापासून तुम्हाला पूर्णपणे सूट मिळालेली आहे. म्हणजे पूर्णपणे या टेंडरला तुम्ही क्वालिफाय होता. पण लक्षात हे घ्यायचंय तुम्हाला फक्त तुम्हाला ईएमडी आणि टेंडर फी पासूनच सूट मिळालेली आहे. पण टेंडरसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे जसे की आता यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत जसं की जीएसटी आहे, त्यानंतर OEM आहे. तर OEM काय ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. जर तुम्ही एखाद्या कंपनीचा प्रॉडक्ट देताय तर तुम्ही त्याचे ऑथराइज एजंट पाहिजे, डीलर पाहिजे, सप्लायर पाहिजे, डिस्ट्रीब्युटर पाहिजे. तर याची कॉपी तुम्हाला जोडणं गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही ईएमडी आणि टेंडर फीचे एक्झम्पशन घेतलं आणि हे डॉक्युमेंट जर दिले नाही तर तुमचं टेंडर रिजेक्ट होईल. तर टेंडरला फक्त तुम्हाला ईएमडी आणि फी पासूनच सुटका मिळालेली आहे, बाकी डॉक्युमेंट पासून सुटका मिळालेली नाहीये. हे तुम्ही इथं लक्षात घ्यायचंय. त्यानंतर परमनंट अकाउंट नंबर म्हणजे तुमचा पॅन कार्ड नंबर तुम्हाला जोडायचा आहे, जीएसटी नंबर जोडायचा आहे, सप्लायरचा तुमचा पूर्णपणे तुम्हाला ऍड्रेस जोडायचा आहे. यापासून तुम्हाला सुटका नाही. नंतर टेंडर सोबत जे अनेक्षर दिलेले आहे ते पूर्णपणे अनेक्षर तुम्हाला जोडायचे. इथे एक अनेक्षर 3 दिलेलं आहे तर ते तुम्हाला पूर्णपणे तुमच्या लेटर हेडवर प्रिंट करून तुम्हाला द्यायचं असतं. तर विषय असा आहे की टेंडरमध्ये फक्त तुम्हाला ईएमडी पासून सूट मिळालेली आहे आणि फी पासून मिळालेली आहे. तुम्हाला बाकी जे डॉक्युमेंट्स आहेत ते बाकी डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रॉपर तिथं वाचायचे. त्यानंतर दुसरी अशीच एक निविदा मी दाखवतोय तुम्हाला की N95 मार्क्स फॉर COVID-19. तर ही आत्ताची लेटेस्ट टेंडर आलेलं आहे, निविदा आलेली आहे. तर ही आहे जिल्हा परिषद वर्धा. तर ही निविदा आहे 1 करोड रुपयाची. हिची डाउनलोडिंग कॉस्ट आहे 4,200 आणि अर्नेस्ट मनी आहे 70,000. तर आता बघा जर नवीन एंटरप्रेनरला ही निविदा भरायची तर ऑलरेडी त्याचे 74,200 रुपये त्यांना भरावे लागणार. आता नवीन एंटरप्रेनर 74,200 भरणार आणि त्याला टेंडर मिळणार नाही मिळणार हा समोरचा विषय आहे. पण हा एवढे पैसे तो भरणार कसे हा महत्वाचा प्रश्न आहे. तर इथेही सुद्धा या टेंडरला पूर्णपणे एक्झप्शन आहे. तर ते एक्झप्शन बघायचंय कुठं. ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे डाउनलोडिंग कॉस्ट ऑफ टेंडर नॉन रिफंडेबल. आपण एवढंच बघतो आणि टेंडर सोडून देतो, पण असं नाहीये. तुम्हाला इथं खाली पूर्णपणे टेंडरचं शेड्यूल बघायचं आहे अगोदर. टेंडरचं शेड्यूल, डेट ऑफ रिलीज, कधी टेंडर आलेलं आहे, कधीपर्यंत आपल्याला भरायचं आहे, नंतर टेंडरची मीटिंग कधी आहे, नंतर फायनान्शियल बीड ओपन कधी आहे, ते प्रॉपर तुम्हाला ही गोष्ट वाचायची आहे. पुन्हा टेंडर आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटचा आहे त्या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये वाचल्या पाहिजे. आता तुम्हाला दाखवतो. पूर्ण टेंडर तुम्ही बघितलं. आता आपण अगोदर बघितलं की इथं आता आपल्याला पैसे भरायचे, पण पैसे आपल्याला कुठं कुठं माफ आहे. तर टेंडरचा इथे मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो. त्या चार्टमध्ये ईएमडी एक्झम्पशनचं तुम्हाला सर्टिफिकेट जोडायचे. हे बघा त्याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे, कुठले कुठले लायसन पाहिजे. एक्झम्पशन तर आपण मिळवणार आहे
ठीक आहे, पण तुम्हाला पास्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. N95 मार्क्सचा तुम्हाला पास्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. तुमची फॅक्टरीचे लायसन असेल तर फॅक्टरी लायसन जोडायचे, मॅन्युफॅक्चरिंग लायसन, डिस्ट्रीब्युटरचं तुमचं लायसन किंवा शॉप ॲक्ट लायसन यापैकी एक कुठलंही चालून जाईल. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे इथे डॉक्युमेंट्स दिलेले इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये. आता EMDचं तुम्हाला ते डॉक्युमेंट्स कुठं जोडायचे तर तेही तुम्हाला इथं मी टेबलमध्ये दिलेले आहे डॉक्युमेंट्स. हे बघा, चेक लिस्ट डॉक्युमेंट्स फॉर इलिजिबिलिटी. जर तुम्हाला टेंडरला पात्र व्हायचे तर कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे. हे बघा, सर्वप्रथम दिलेलं आहे टेंडर परचेस रिसिप्ट. तर आपण ऑलरेडी टेंडर परचेस करत नाहीये, त्यामुळे ही रिसिप्ट जोडायची गरज, तिथं एन करायचे तुम्हाला नो. नंतर EMD सबमिट रिसिप्ट तिथं करायचे तुम्हाला नो. नंतर टेक्निकल स्पेसिफिकेशन जे टेंडरमध्ये दिलेले आहे ते पूर्णपणे तुम्हाला तिथं टाईप करायचे. त्यानंतर जे ॲनेक्शर मी तुम्हाला आता दाखवले ते पूर्णपणे ॲनेक्शर तुम्हाला तिथं अपलोड करायची. त्यानंतर फॅक्टरी रजिस्ट्रेशन, पॅन, IEC म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, बँकरचं तुमचं जे सर्टिफिकेट आहे त्याचं ॲनेक्शर सोबत जोडलेलं आहे, हे पूर्णपणे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे. आता इथं कुठेही लिहिलेलं नाहीये की EMD एक्झप्शन नाहीये. GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, GST क्लिअरन्स ऑफ 31 मार्च 2020. आता पहिला कॉलम आपण बघतो इथं की इथं कुठं लिहिलेलं नाही, तर तुम्हाला एक एक गोष्ट प्रॉपर वाचायची. आता 13 नंबर अटीपर्यंत पण हा विषय नाहीये. मग आपण 14 नंबरच्या अटीला येऊ. 14 नंबरला दिलेलं आहे ॲफिडेविट. तर हे पूर्णपणे डॉक्युमेंट जोडल्यानंतर तुम्ही 15 नंबरची अट बघा, व्हॅलिड EMD एक्झप्शन सर्टिफिकेट. अगोदर लिहिलेलं होतं की फी भरायची आणि व्हॅलिड एक्झप्शन सर्टिफिकेट बनायची, तर इथं कन्फ्युजन व्हायची गरज नाही. तुम्हाला अगोदर तुम्ही फी भरलेली नाही तर तिथं नो करा, आणि व्हॅलिड EMD एक्झप्शन सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे तर इथं फक्त तुम्हाला टाईप करायचे ॲप्लिकेबल करू शकता किंवा यस. आणि व्हॅलिड एक्झप्शन सर्टिफिकेट कोणासाठी, ज्यांचं MSME युनिट आहे त्यांनी उद्योग आधारची कॉपी प्रिंट करायची. ती 2 प्रिंटमध्ये असते, एक उद्योग आधार मेमोरंडम आणि एक उद्योग आधार रजिस्ट्रेशन. ती दोन्ही कॉपी तुम्ही प्रिंट करून त्यावर तुमचा प्रोप्रायटरचा शिक्का किंवा ज्यांचे प्रायव्हेट लिमिटेड असेल त्यांनी प्रायव्हेट लिमिटेडचा शिक्का जोडायचा आहे आणि त्यावर सही करून ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यासोबत तुम्ही एक रिक्वेस्ट लेटर सुद्धा टाईप करू शकता. ही जी डिपार्टमेंट्स आहे या ज्या डिपार्टमेंट्सनी हे टेंडर मागवलेलं आहे, जसं की आता सिव्हिल सर्जन जनरल हॉस्पिटल वर्धा, यांना तुम्ही ती रिक्वेस्ट पण तिथं टाईप करून द्यायची की मी माझं युनिट MSME च्या अंतर्गत माझं युनिट आहे आणि त्या युनिटच्या अंतर्गत मला सबसिडी मिळावी, ही माननीय महोदयांना विनंती. तुम्ही ते सर्टिफिकेट त्यांना एक रिक्वेस्ट लेटर द्यायचंय आणि ज्या ठिकाणी EMD ची आणि DD ची कॉपी जोडायची, टेंडर फीची कॉपी जोडायची, त्या ठिकाणी ते तुम्ही सर्टिफिकेट अपलोड करायचंय. तिथून तुमची निविदा अप्रूव्ह होईल. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आला विषय. EMD साठी ऍप्लिकेबल करण्यासाठीची प्रोसेस तुम्हाला मी इथं पूर्णपणे सांगितलेली. त्यानंतर आपण दुसरं बघू. आता गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे, तर पॉलिसी कोणाकोणासाठी आपण कुठल्या कुठल्या मॅटरला तिथं अप्लाय करू शकतो. तर जी टेक्नॉलॉजी फर्म आहे आणि जे प्रपोजल ऑफ एनी आणि वुमन एंटरप्रेनर, म्हणजे जे वुमन एंटरप्रेनर आहे त्यांचं रजिस्ट्रेशन असतं, जसं की आपण म्हणू शकतो बचत गटामध्ये ज्या काही लेडीज असतील ज्यांचे हॉर्टिकल्चर, ज्यांचे काही प्रॉडक्ट्स आहेत जे डिस्पोजेबल बायोडिग्रेडेबल ज्यांचे प्रॉडक्ट असतात, तर त्यांना सर्व प्रॉडक्टला शासनाने त्या प्रॉडक्टला प्रोक्युरमेंटमध्ये पूर्ण प्रॉडक्टला एक्झप्शन दिलेलं आहे. म्हणजे उदाहरण आपण समजू शकतो, समजा पेपर बॅगचं किंवा डिस्पोजेबल बॅगचं एखादं टेंडर आलं तर शासनाने त्या टेंडरला, जे टेंडर प्रोक्युरमेंटमध्ये येणार त्या पूर्णपणे टेंडरला सबसिडी ऑलरेडी दिलेली आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची EMD द्यायची गरज नाही. तसे आपण हॉस्पिटलच्या रिलेटेड 95% जे टेंडर्स आहे, जसे आपण म्हणू शकतो मास्क, सॅनिटायझर, त्यानंतर जे आता COVID-19ला जेवढे काही प्रॉडक्ट्स आहेत त्या सर्व प्रॉडक्टला शासनाने पूर्णपणे EMD आणि फी पासून एक्झप्शन दिलेले आहे. म्हणजे तुम्ही ते पूर्ण ही टेंडर फ्री मध्ये भरू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुम्हाला ते काम अलॉटमेंट होणार त्यावेळेसच तुम्हाला पैसे द्यायची गरज आहे. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं EMD एक्झप्शन. त्यानंतर दुसरा विषय असा होता की अजून पॉलिसी आपण कुठल्या पद्धतीने ते टेंडर बघायचं असतं. EMD एक्झप्शनचे टेंडर आपल्याला कसे दिसले पाहिजे.
बऱ्याच जणांना हा तर खूप मोठा शॉर्टकट वाटणार की आता टेंडर्सच बघायचे शॉर्टकट, तर कसे बघू शकतो आपण? ईएमडी पर्यंत ठीक आहे, पण आता हे प्रत्येक टेंडर सर्च करणं तर हे पॉसिबल नाहीये. एक्झप्शनचं टेंडर मला बघायचंय, पण ते कसं बघणार? प्रोसिजर काय? नेमकं मला फक्त बघायचंय की आजच्या कंडिशनला, आजच्या डेटला किती टेंडर्स पब्लिश होतात ईएमडीच्या थ्रू, किंवा एक्झप्शन कुठल्या कुठल्या टेंडर्सला मिळतं. तसं प्रत्येक वेळेस आपण सर्च करून तर बघू शकत नाही. प्रत्येक वेळेस सर्च करायला गेलं तर तुम्हाला इथं लाखो टेंडर दिसतील. प्रत्येक टेंडर मधून आपण बघणार कसं? आपल्या एरियातलं टेंडर आपण बघणार कसं? तर इथेही तुमचं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होईल. तर बघा, टेंडर्स महाराष्ट्र वेबसाईटला मी इथं आलेलो आहे. इथं तुम्हाला पूर्ण डॅशबोर्ड दिसतोय, एक सर्च दिसतंय इथं. ऍक्टिव्ह टेंडर्स म्हणजे आतापर्यंत येत आहे टेंडर. टेंडर बाय क्लोजिंग डेट म्हणजे आजच्या डेट पासून जे जवळ जे टेंडर असतील, समजा उद्याच्या 31 तारखेपर्यंत जे टेंडर्स क्लोज होतील, तर ते टेंडर बाय क्लोजिंग मध्ये आपल्याला दिसतात. हे बघा, क्लोजिंग टुडे, तर आजचे क्लोजिंग होणारे टेंडर्स, क्लोजिंग विदिन 7 डेज, तर सेवन डेज मधले कुठले टेंडर्स आहेत यात दिसतील. नंतर क्लोजिंग 14 दिवसाचे कुठले, आणि क्लोजिंग बाय आपण जे डेट टाकू त्या डेट पर्यंत टेंडर्स कशामध्ये, तर ते पूर्ण टेंडर याच्यामध्ये आपल्याला दिसतात. नंतर दुसरी गोष्ट तिथे लिहिलेली आहे कोरिगेंडम, म्हणजे जे काही शुद्धीपत्रक आहे, ज्या टेंडर्स मध्ये काही तारखेची वाढ करायची किंवा ज्या काही टेंडरच्या कंडिशन चेंज झालेल्या त्या पूर्ण टेंडरच्या कंडिशन आपल्याला इथं दिसतात. त्यानंतर मी आलो इथं सर्च मध्ये. सर्च मध्ये तुम्हाला पूर्णपणे डिपार्टमेंटचे नाव दिसतात इथं. तुम्ही इथं ओपन सिलेक्ट करा किंवा लिमिटेड करा. तर ज्या डिपार्टमेंटकडून तुम्हाला एक्झप्शनचे टेंडर बघायचे, ते पूर्णपणे तुम्ही इथं डिपार्टमेंट सिलेक्ट करू शकता. आता मी इथं करतो पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. मी सिलेक्ट केलं पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आणि इथं बघा, इथं कॉलम दिलेले आहे, 2 स्टेज बिडिंग, एनडीए टेंडर्स, प्रोफेशनल बिडिंग, जीटीई, आयटीई, टीपीएस, टेंडर फी एक्झप्शन आणि ईएमडी एक्झप्शन. तर मी करतोय आता टेंडर फी एक्झप्शन आणि ईएमडी एक्झप्शन, आणि इथं हा कॅप्चा कोड टाकतोय, S7P7BL. सर्च करून बघतो की असं या डिपार्टमेंटला टेंडरचं फीचं आणि ईएमडीचं एक्झप्शन मिळतं की नाही. तर बघा किती टेंडर्स आले, आणि अजूनही टेंडर्स आहेत, तर मी यापैकी एक सिलेक्ट करतो. हे बघा, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन टेंडर आपल्याला दिसतंय इथं. त्यानंतर हे बघा, टेंडर फी आहे 415 रुपये आणि ईएमडी आहे 8010 रुपये. आता एक्झप्शन तर दिसत नाही, मग कुठं पाय बघायचं? तर हे काय इथं लिहिलंय बघा, टेंडर फी एक्झप्शन इथं आहे यस, आणि ईएमडी इथं आहे यस. म्हणजे हे पूर्ण टेंडर आपल्याला 415 ही भरायची गरज नाहीये आणि 8010 ही भरायची गरज नाहीये. आणि टेंडर कितीचं आहे? टेंडर व्हॅल्यू 7,14,667. म्हणजे लक्षात घ्या, 7,14,667 रुपयाचं टेंडर आपण फ्री मध्ये भरू शकतो. कुठल्याही प्रकारचं ईएमडी देण्याची गरज नाही, आणि जास्त जुनं तुम्हाला दाखवतच नाहीये मी. बिल सबमिशन अजून 4 तारीख यायची आहे, तर 4 तारखेचे टेंडर अजूनही ऑनलाईन आहे, तुम्ही बघू शकता. हे टेंडर आपण फ्रीमध्ये भरू शकतो. टेंडरचे डॉक्युमेंट्स वगैरे इथं दिलेले आहे. त्यानंतर आपण असंच एक दुसरं टेंडर घेऊ. तर लक्षात आलं असेल तुमच्या की आपण कुठले कुठले टेंडर घेऊ शकतो. तुम्ही इलेक्ट्रिकलचे टेंडरला सुद्धा अप्लाय करू शकता. मी तुम्हाला सांगितलं 3 कोटीपेक्षाही जास्त रुपयाचे टेंडर तुम्ही विदाऊट ईएमडी, विदाऊट फी भरू शकता, जर तुम्ही मायक्रो अँड स्मॉलला ऍप्लिकेबल असाल तर. हे बघा, 9,91,631 रुपयाचे टेंडर्स, याला ईएमडी एक्झप्शन आणि याला ईएमडी एक्झप्शन. बघितलं? तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओबद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुमचे जे काही नवीन एंटरप्रेनर आहेत त्यांना सजेस्ट करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओमध्ये जर काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ई प्रोक्युरमेंट पॉलिसी, MSME पॉलिसी, NSIC पॉलिसी याबद्दल आपण नवनवीन व्हिडिओ टाकणारच आहे. तुम्ही आपल्या चॅनलला असेच जॉईन राहा. त्यानंतर कमेंटमध्ये तुम्हाला जे काही गोष्टी समजल्या नसतील ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. मला जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आले पाहिजे एवढे अपेक्षित आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.
आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. काही माहिती जर समजली नसेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा किंवा माझ्या वेबसाईटला बऱ्याच माहिती मी दिलेली आहे आणि माझं जे टेलिग्रामवरचं चॅनल आहे टेंडर गुरु, त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब तुमच्याकडनं आले पाहिजे आणि त्यावर तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मी अजून माझा मेल ID डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न सांगू शकता. धन्यवाद मित्रांनो.